कशी टेस्ट? हाय गाईज, वेलकम टू नोमॅटिक मराठी व्लॉग्स. आणि जे की दादाचा व्लॉग आहे आणि मी त्याची छोटी बहीण आहे. आजसाठी मी ब्लॉगर आहे आणि तो फक्त साईड कॅरेक्टर असणार आहे ऑफकोर्स. सो माझा ब्लॉग आहे तर मला घ्यावंच लागेल नाही का? हा, मजबुरी. सो चला बघूया आज आम्ही कुठे चाललोय दादा. आज आम्ही चाललो आहे 3 ठिकाणे. बेसिकली फर्स्ट वन इज आपलं कार्ला केव्ज आहे पुण्याजवळ. अराउंड 30 किलोमीटर्स आहे देहूपासून. तुम्हाला नेहमी केव्स बघायलाच का घेऊन जातो यार? केव्ज म्हणजे एक जुनी आहे, आय थिंक अराउंड 130 BC, म्हणजे एवढे जुने केव्ज आहेत. आणि त्याच्यानंतरून भजा और भजे केव्ज आहेत त्या शेजारी. आणि भजे आठवले यार मुंबईचे. आणि नंतर मग बघूया आपण एकविरा मातेचं पण मंदिर आहे त्याच्याच जवळ, तिथं पण मातेचं दर्शन वगैरे घेऊ. सो असा एक टूर प्लॅन आहे सध्या तरी, की तिथं टाइम वगैरे, कारण की केव्ज क्लोजिंगचं टाइम वगैरे आहेत. सो बघूया आपण त्या किती वाजेपर्यंत वगैरे पोहोचतो. आता आम्ही आहोत वडगाव मध्ये. किती वाजलेत बाय द वे? 2:33. सो आता आम्ही आहेत मावळ मध्ये. सो वडगावला जोगेश्वरी मिसळला थांबलो होतो, कारण की सगळे फक्त चहा वगैरे घेतली होती, नाश्ता बाकी होता. मिसळ लवर्स तर मिसळ तर झालीच पाहिजे. पुण्यात आलो आणि मिसळ नाही खाल्लं तर असं कसं होईल ना. इट वॉज अ ब्रंच. या सो बघूया पुढे काय होतं. आणि तुम्ही तर बघताच आहेत ब्लॉग आता मी करणार आहे, तर बघा कसं करते आणि सांगा कसं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. एवढं लवकर नाही सांगायचं, शेवटी सांगायचं. तरी सांगणार आहे, स्टार्टिंगला पण सांगणार की गाईस. आता आम्ही चाललो आहेत एकविरा देवीच्या मंदिरावरती. अँड त्याचा रस्ता जरा स्टीप असल्या कारण आम्ही चालत चाललो आहे, बिकॉज आमच्या लवलीला त्रास नको व्हायला आणि आमची जरा मिसळ पचेल म्हणून. म्हणून आम्ही चालत चाललो आहे. सो हा रोड आहे. हा, आम्हाला ट्रेकिंगला जायचं होतं, तर आता आम्ही ट्रेकिंग पण करतोय. सो ही आमची एक छान ट्रेकिंग पण होते. छान कपड्यांवर छान ट्रेकिंग. याचा रस्ता खूप जरा जास्त स्टीप असल्या कारण तुम्ही जरा कार कशाही व्हेकलने येत असणार तर प्लीज जरा नीट येता आणि या. तो हा जो रस्ता आहे ज्यात आम्ही चालत जातोय तो आय गेस 2 किलोमीटर्स असेल वॉकिंग. सो इफ तुमचं जेवण जास्त झालं असेल तर तुम्ही वॉक करतही येऊ शकतात पुढे. तुला पुढे पुढे का धावतोय? तुला नाही, तुला नको घेऊ का? घे ना बाबा, मेरा चॅनल है. आज दादा जिंदगी जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. आज कर ले मेरे ब्लॉग में तेरा. जा काश्मीरात जा, जी ले अपनी जिंदगी. ए वाव, व्ह्यू मस्त आहे. थांबा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. एकविरा ही तू डोंगरावरी नजर आहे तुझी. बोल. हा,
थकलो. जमली होय. वडापाव वडापाव. चल कशो. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय वर. जवळपास अराउंड 400 पायऱ्या टोटल होत्या. सो खूप दम लागला कारण की एकदम स्टीप क्लाइम्बिंग आहे राईट. सो अराउंड 1.5 किलोमीटर आपण पकडूया जे काही स्टेप्स होतात. आणि त्याच्या आधी जे काही रोड कशूने दाखवलं तुम्हाला की किती स्टीप क्लाइम्बिंग होते ते अराउंड आय थिंक 1.5 किलोमीटर ते असेल. तर टोटल ओव्हरऑल 3 किलोमीटरच्या आसपास टोटल आम्ही क्लाइम्ब केलं. आणि आता आम्ही एंट्री केलेली आहे. तिकीट वगैरे इथं असते. आर्किओलॉजिकल साईट आहे इंडियाची. तर इथं जे इंडियन्स आहेत त्यांना 25 रुपये आणि जे रनर्स आहेत त्यांच्यासाठी 300 रुपये. सो टायमिंग जे आहे तिथली ते आहे 9 to 5. आणि जर तुम्ही ऑनलाईन बुक केलं तर तिथं वायफाय पण अवेलेबल असेल. तुमचं नेट नाही चालत असणार. त्याचा पासवर्ड आहे 128 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. तिथं आहेत जे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील अँड दे आर मोर हेल्पफुल. तर तुम्ही ऑनलाईन जर केलं तर मला 20 रुपये लागेल. सो आता आमच्या दोघांच्या मला 40 रुपये लागले आणि तुम्हाला ते मेलवरती और त्या साईटवरती तुम्हाला तिकीट येऊन जाईल. सो आता पहिले एकविरा आईचं दर्शन घेऊ आणि नंतर मग केव्स एक्सप्लोर करू. सो जाता आता तुम्हाला त्याची हिस्ट्री वगैरे जी असेल ती मी सांगेल एक्सप्लोर करेल. आणि तुला पण सांगायचं समजलं का? ते सांगायचं काम फक्त दादाचं राहणार आहे. माझं फक्त येऊन अपीरियन्स देणार मी. खाली गावात आहे यार गाव म्हणते पण कारला तिकडे हायवेच्या पुढे आहे. अच्छा तिकडे आहे. तर ही स्टोरी काय आहे म्हणजे काय आहे आपलं जागृत पौराणिक? आहे देवी. काय आपल्या मनातल्या आहे ना इच्छा त्या पूर्ण होत्या आपण जर बोललो. मग असं मी असं वाचताना आलं किंवा स्वयंभू म्हणजे इथं पांडव वगैरे येऊन गेले होते. हा मग त्याच लेणी आहे. आता आम्ही चाललो आहोत एकविरा आईच्या दर्शनाला. जसं की तुम्ही बाहेर बघितलं आजी होत्या. छान आजी होत्या. खूप मस्त बोलायला. आणि वॉकिंग तर ऑफकोर्स आमची अति झालेली आहे. ट्रेकिंगचा प्लॅन होता आमचा पण आता बघूया उठण्यावर आहे उद्या. सो या मंदिरात मी बरंच माझे जे फ्रेंड्स आहेत आगरी कोळी आहेत मुंबई असल्याकारण त्या फ्रेंड्सच्या स्टोरीजमध्ये मी नेहमी या मंदिराचं बघितलेलं आहे. आणि ते लोक खूप मानतात त्या देवीला. इवन आगरी आणि कोळी. हां मी बोलली आगरी आणि कोळी. इवन आमची जी कुळ देवी आहे ती पण रेणुका माता आहे. त्यांचंच स्वरूप आहे असं म्हणता येईल. तर मी असं म्हणेन माझं भाग्य आहे की मी त्यांच्या दर्शनाला आली एकविरा आईच्या दर्शनाला. आय एम हॅपी फॉर शुअर. थँक्स टू दादा. आमचं जस्ट दर्शन झालं आणि यार खूप सुंदर होत्या. खूप सुंदर होत्या. लिटरली खूप सुंदर होत्या आहे ना दादा? खूप सुंदर देवीचं मुख. बोला परत बोल. हां काय बोलला? मस्का लावण्यामध्ये तर तू पहिला नंबर आहे दादा. तुमच्यासारखं या जगामध्ये कमी आहे लोक. आजीला मस्का लावत होता. मला शूज घालायचा होता. आजींनी डायरेक्ट खुर्चीवरनं उठून गेलेत. थोडं वाईट वाटलं मला पण आजी दुसऱ्या कामासाठी गेले तिकडं. नाही मागेच आहे. आजी हाय करा हाय. तुम्ही युट्यूबवर येणार. हा जो तुम्हाला पिलर दिसतोय सो हा ॲक्च्युली आपला अशोकन पिलर टाईप्स आहे बरोबर. सो एम्ब्लम जो आहे आपला नॅशनल एम्ब्लम जो आहे तर त्याच्यावरती 4 सिंह वगैरे आणि खाली आपलं लोटस. आय थिंक त्याला काहीतरी आम्हाला जेव्हा मी UPSCमध्ये होतो ना त्याचा आम्हाला अशोकन पिलर जेव्हा यायचं सो त्याच्यामध्ये हे आम्हाला ड्रॉ करायला सांगायचं. तर मी तुम्हाला ह्याला काय म्हणतात बरोबर. बेस म्हणतात काय प्लॅटफॉर्म म्हणतात असं काहीतरी म्हणतात त्याला. सो याच्यातून तुम्हाला टाकेल मी. सो ही आहे आपली कार्ला केव्सची एंट्रन्स. सो ही मेन अट्रॅक्शन आहे कार्ला केव्सचा की जो आपला हॉर्सशू मॅग्नेटचा तुम्ही जर आकार दिसला तर हा पूर्ण हॉर्सशू जसं असतो मॅग्नेट नाही पण हॉर्सशू जसं असतो त्या आकाराचं हे त्यांनी इथं आर्किटेक्चरल डिझाईन केलेली आहे. आणि तिथून पिलर आहेत बघा. सो 4 पिलर त्याच्यातलं 2 पिलर तुटलेले आहेत आणि फक्त 2 पिलरवरती आता ते स्ट्रक्चर उभं आहे. सो खूप सुंदर दिसते आणि त्याच्यावरती कार्विंग्स वगैरे आहे. मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की गौतम बुद्धांचे वगैरे त्याच्यावरती कार्विंग्स वगैरे आहेत आणि खूप छान असं
आर्किटेक्चरल केलेलं आहे. हां, सो चैत्यगृह. सो हे इथले मनाई आहे. तर तुम्हाला इथं पण शूज वगैरे काढून यावं लागेल. सो चैत्यभूमी जिथं तुम्ही प्रेयर वगैरे करू शकाल, प्रेयर हॉल म्हणू शकाल. सो हे याचं आर्किटेक्चरल डिझाईन. हाय गाईज. सो तुम्ही आता क्लिप्स बघितलेच असणार. असं इन रिअल खूप यूज आहे लिटरली. म्हणजे असं बघायला गेलं ना अख्खं मान पूर्ण वर होतं आहे आणि खूप यूज आहे. आणि असं स्कल्पचर्स आहेत ना ते बघून असं विचार येतो की अरे काय असेल हे सगळं विचार येईल. सो थोडीशी माहिती आपले दादा देणार आहेत आपल्याला. तो देईल आपल्याला काहीतरी माहिती. सो दादा कंटिन्यू. सो आता आमचं पहिलं तर एकविरा मातेचं दर्शन झालं आणि त्याच्या जस्ट लगेच एकदम लागून आहे जे आपलं सो चैत्यभूमी जी आहे तर ती जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा हॉर्स शो च्या आकारामध्ये त्याचा एंट्रन्स आहे किंवा म्हणू शकतो आपण द्वार आहे. सो मला जसं वाटतं की बाबा हे जवळपास 80 फीट हाईट, जे टोटल हाईट आहे ना ते 80 फीटावर 100 फीटच्या दरम्यान आहे. आणि तो पण एक त्याच्यामध्ये बाबा. सो बेसिकली हे जे केव्ज आहे कार्ला केव्ज हे 2nd सेंचुरी AD. सो तेव्हापासनं हे स्टार्ट झालं. 900 इयर्स ना काय म्हणजे 160 BCE बोललेलास ना तू. हां बरोबर. 900 सो इयर्स 1900 सॉरी 1900. सो 1900 इयर्स आधीचं. सो हे जेव्हा बिल्ड करायला म्हणजे जेव्हा त्यांनी सुरुवात केली कार करण्यासाठी वगैरे या माउंटेन मधनं. सो हे अराउंड 2nd BC टू अराउंड 3rd or 4th BC पर्यंत एक चाललं होतं कार्विंग. सो चैत्यभूमी जी आहे ते बेसिकली प्रेयर हॉल असतो. सो हे जे पूर्ण केव्स तुम्ही बघतायत तर ही केव्स हिनायना बुद्धिझम जो असतो एक सेक्ट आहे. जसे की 2 सेक्ट होते आम्हाला UPSCमध्ये जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामध्ये होतं की हिनायना आणि महायाना. सो असे 2 सेक्ट गौतम बुद्धांच्या नंतर तर 2 सेक्ट्समध्ये डिवाईड झालं बुद्धिझम, हिनायना आणि महायाना. सो हिनायना त्रिवेदी कशाबद्दल होतं मग कुठलं? ते आपण याच्यावर वाचलं ना त्रिवेदीबद्दल काहीतरी. त्रिवेदीबद्दल पण काहीतरी लिहिलेलं. आय गेस आपण आहे ना ती ऑडिओ बुक आम्ही तुम्हाला शेअर करू फोटो त्याचा. ऑडिओ बुक किंवा पण आहे. ॲक्च्युली ते नेट इश्यूज असल्या कारण ते स्कॅन पण होत नाही आहे आणि चालतही नाही आहे. सो आम्ही मे बी सगळं झाल्यानंतर कारमध्ये ती ऑडिओ नक्की आहे. सो हिनायना हा जो सेक्ट आहे सो ओव्हरऑल जर वरच्यावरती जर बघितलं तर ते इंडिव्हिज्युअलिटीवरती फोकस करतात. बट त्याच्यामध्ये हिनायनामध्ये आयडल वर्शिप नसते आणि महायानामध्ये आयडल वर्शिप आहे. सो हा ओव्हरऑल एक डिफरन्स आहे. बाकी इन डिटेल डिफरन्स वगैरे तर तुम्हाला त्या ऑडिओ बुक्समध्ये असेल कदाचित, तर नाहीतर मग पुढे जाताना मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये किंवा माझ्या डिस्क्रिप्शन वगैरे मी टाकेल व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस. सो खूप छान असं डेपिक्ट करते कारण की मला पण आता याची पूर्ण याची स्टोरी माहिती नाही आहे की काय याचे प्रत्येक स्कल्पचर जे आहे तर ते काय डेपिक्ट करते, व्हॉट इज द स्टोरी बिहाइंड दॅट. म्हणजे खूप असं म्हणजे आय थिंक मला जेवढं वाटते आहे तेवढं हे कदाचित गौतम बुद्धांचं आधीचं जीवन जे होतं जे की सिद्धार्थ म्हणून त्यांचं नाव होतं, लिंबिया म्हणून आपलं नेपाळमध्ये त्यांचा जन्म झाला होता. सो तेव्हा जेव्हा त्यांचं लाईफ जे होतं तर तेव्हाचं आय थिंक हे डिपिक्शन आहे. मला आठवतं की जेव्हा ते असं त्यांना पूर्ण म्हणजे एक भविष्यवाणी केली होती की बाबा सिद्धार्थ जे आहेत म्हणजे आपले आताचे गौतम बुद्ध, सो ते पुढे जाऊन त्यांना राजभवन किंवा जे काही तुमचं राजासारखं थाट वगैरे जो असतो राजा बनणार नाहीत असं भविष्यवाणी होती. सो त्यांच्या वडिलांनी आणि पूर्ण सर्व जे काही सगळे मंत्री होते त्यांनी एक त्यांच्यावरती वॉच ठेवला होता आणि त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं. तेव्हा खूप सुंदर जीवन आहे, खूप बाहेर काही आपल्याला दुःख नाही आहे, काही नाही आहे. पण जेव्हा ते एक चान्स त्यांना मिळाला की बाबा ते बाहेर निघालेत आणि जेव्हा त्यांना बघितलं की बाबा एक जणाचं प्रेत त्यांच्या समोरून जात होतं तर तेव्हा त्यांना पहिल्यांदा प्रश्न पडला की हे काय आहे. तर मग तेव्हा त्यांना कळालं की बाबा मृत्यू आहे. सो मृत्यू हे अटळ आहे. प्रत्येकजण जो या भूतलावरती जन्म घेतलेला त्याला मृत्यू हे अटळ आहे.
आणि बरेचसे त्यांनी दुःख वगैरे सभोवतालाच बघितले, तर तेव्हा त्यांना वाटलं की नाही हे खरं जीवन आहे, जे मला जे राजमहालात वगैरे ते त्यांनी दाखवलं नाही. म्हणून तेव्हा त्यांनी म्हटलं की मला ह्या जीवनाचं सत्य जे आहे ते शोधायचं आहे आणि ज्ञान शोधायचं आहे. म्हणून मग त्यांनी सर्व त्याग केला. आता आपण आत जाऊ आणि तिथं बघूया की आत कुठलं आहे, कसं आहे स्ट्रक्चर आतून. सो बेसिकली दिस इज अ प्रेयर हॉल. सो इथं प्रार्थनास्थळ आपण म्हणू शकतो, चैत्यभूमी म्हणजे. तर आपण बघूया आत. ओके, लेट्स गो. बाकीची माहिती जी असेल ते बघूया आपण. आपल्याला एवढीच माहिती होती मला तरी. नॉलेज कधीच वाया जात नाही. येस, चलो लेट्स गो. लेट्स गो. झालं आमचं बघून. सो ॲक्च्युली आतमध्ये ना 30 पिलर्स आहेत, 30 टोटल पिलर्स आहेत. 15 ह्या साईडनं आहेत आणि 15 ह्या साईडनं They are आहेत. all ज्याच्यावरती same. They are all ऑल same. सेम. आणि त्याच्यावरती जसं आपण अशोकन पिलर आहे तर बाबा जसं एक पिलर आहे त्याच्यावरती काही बेस आहेत, प्लॅटफॉर्म आहेत आणि त्याच्यावरती हत्ती आणि ते मला डिपिक्ट झालं डिझाईनमधनं. पण बाकीचे जे काही आहेत इंडिव्हिज्युअलिटी जे आहे तिच्यावर दाखवले ते नाही डिपिक्ट झाली. सो टोटल असे 30 पिलर्स आहेत ज्याच्यावरती हे पूर्ण केव्ज आतमध्ये रेस्ट करते. मला तर हे आश्चर्य वाटतं की यार ते लोक किती स्कल्पचर किती भारी करत असतील की त्यांनी 30 पिलर एक्झॅक्ट सेम. आणि जर बघितलं झालं आधी तर टेक्नॉलॉजी वगैरे एवढं काही नाही, आपलं छेनी आणि हातोडा. बट आता तुम्ही बघा मीरा भाईंदरचा पूल MMRDने बनवलेला. नो कमेंट्स गाईज. No. अरे आता आम्ही जो 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे ना तो एकदम स्टीप आहे, जिथे आम्ही गाडी नाही आणली ती त्याच्यानं चाललो आहे. बट आम्ही झुकझुक गाडी चालली आहे. मी माझं वजन जे आहे ते मागच्या साईडला ठेवलं आहे कारण की भरपूर समोर एकदमच जास्त आहे आणि इथून चटकेल. अरे पाय थरथरतायत यार. चढणं डिफिकल्ट होतं आणि उतरणं खरखराट फरफडाट खरखराट काय ते. सो आता दर्शन पण झालं. नंतर हिस्ट्रीमध्ये ज्याच्याबद्दल वाचलं होतं पहिलं कैलास टेम्पल झालं आणि आता कार्ला केव्ज, सो ते पण झालं. आणि आता आम्ही चाललोय पार्किंग इथं पायी. अद्रकवाली चहा बाई. हां तुझं बॉस बसला तिकडे, खूप होऊन जाईल. तुझा बॉस बसला तिकडे अद्रकवाली चहा म्हणे. बेअर मिनिमम आहे ना हे. अजून मॅडम इलायची बिलायची त्याच्यात, हा पत्ता वगैरे वेलची. हे बघ ट्रेकिंगचा अनुभव घेताना जायचं का इकडून. एकदम शॉर्ट आहे. तुम्हाला जर एकविरा मातेवरच्या दर्शनासाठी जर ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तिथून पार्किंगपासून हा पट्टा जो आहे जवळपास 200 मीटरचा आहे. पण तुम्हाला ॲज अ ट्रेकिंग जर स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही हा आनंद लुटू शकता. सो हे गाईज वी आर बॅक नाव. आम्ही चाललो आहेत आमच्या पिकाची सोबत. येस वी आर बॅक. आता आम्ही वी हॅव नॉट डिसाइडेड की आम्ही कुठे जाणार आहोत. बट मोस्टली मेन पुणे सिटीला आम्ही येणार. आम्ही चेंज वगैरे केलं, थोडा रेस्ट केला. अँड ऑफकोर्स पुणे माझे केस खराब नको व्हायला म्हणून सेफ्टी मेजर्स. लेट्स गो गाईज.